नमस्कार शेतकरी बंधू, मी आकाश ॲग्रोफ्रेंड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतोय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केळी पिकातील CMV व्हायरस म्हणजेच कुकुंबर मोझॅइक व्हायरस याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक नवीन व्हिडिओज भेटत राहणार। तर CMV व्हायरस म्हणजेच कुकुंबर मोझॅइक व्हायरस आणि याला मराठी लोकल भाषेत हरणा रोग, विषाणू रोग सुद्धा या नावाने ओळखला जातो। तर सध्या या रोगाचा प्रसार जास्त होत आहे। तर या रोगासाठी पोषक वातावरण जसं पाऊस, कमी तापमान, जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण, तर ही वातावरण या रोगासाठी पोषक वातावरण आहे। तर या रोगाचा जो प्रसार असतो एकतर तो मावा किडी मार्फत होतो किंवा कंदापासून होतो। तर या रोगामध्ये साधारण हा रोग 2.5 ते 3 महिन्यांनी आपल्याला बागेत पाहायला भेटतो। या रोगाची प्रमुख जी लक्षणे असतात तर ती लक्षणे आता आपण पाहू। पानांमध्ये नवीन येणारी जी पाने असतात तर ही पानं वर पिवळी पट्टे पडतात, तसेच आकाराने ही पाने लहान सुद्धा राहतात आणि याच्या ज्या शिरा असतात या नवीन पानांच्या शिरा, तर या शिरा कडक होतात। तर आणि या शिरा जर आपण हाताने दाबल्यास तर यातून कडकड असा आवाज सुद्धा येतो। जर या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास तर पोंग्याजवळील हे पान पूर्ण पिवळसर पडतं व पोंगा सुद्धा सडतो। आणि जर या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडांची वाढ सुद्धा खुंटते। जन्य रोगाच्या नियंत्रणासाठी खास उपाययोजना तर नाही आहे, परंतु आपण जर हा प्रादुर्भावग्रस्त जर झाड आपल्याला बागेत दिसलं तर आपण प्रादुर्भावग्रस्त झाड मुळापासून उपटून बागेच्या लांब एकतर गाळून टाकावे किंवा जाळून टाकावे। तसेच आपली बाग तुम्ही पाहता एकदम तणविरहित, तणमुक्त आहे, तर आपली बाग ही तणविरहित किंवा तणमुक्त ठेवावी। बागेच्या आतमध्ये किंवा बागेच्या अवतीभोवती कोणतेही भाजीपाला पिके जसे वांगी, टमाटर किंवा काकडी वर्गीय पिके यामध्ये घेऊ नये। तसेच यामध्ये आपला जो बागेचा धुरा असतो बांधा, तर हा बांधा सुद्धा तणमुक्त ठेवावा। बागेच्या बांधावर कोणतेही रानटी वेल ठेवू नये। तसेच रानटी कारली किंवा गुडवेल हा सुद्धा बागेच्या बांधावर नसावेत। जर मावा कीड आली तर या मावा किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला डायमिथॉएट 30% EC फॉर्म्युलेशनमध्ये प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml वापरायचे आहे किंवा थायमेथॉक्झाम 25% मध्ये सुद्धा आपल्याला याचा वापर करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।